स्वीकारला तर मी म्हणतो आज तुम्ही या ठिकाणात किती मोठ्या त्रासामध्ये त्या सुकलेल्या जमिनीसारख्या भेगा पडलेल्या भेगाळलेल्या जमिनीसारखं तुमचं जीवन झालेलं असू द्या, तुमच्या वैयक्तिक जीवनात, पारिवारिक जीवनात, सामाजिक जीवनात, भौतिक जीवनात, आर्थिक क्षेत्रात, जिथे कुठे तुम्ही अत्यंत कमजोर आणि अस्वस्थता तुम्हाला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आज माझा विश्वास या संदेशाच्या द्वारे छोटीशी बाब तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यातून तुमच्या जीवनामध्ये एक मोठा सुटकारा परमेश्वराकडून येणार आहे माझ्याकडून. काय तुम्ही विश्वास ठेवता? हा अद्भुत आणि आशीर्वादित आजचा संदेश आहे, तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. आणि आजचा संदेश मी देणार आहे, येशू प्रभूने वधस्तंभावर ज्या जखमा सहन केल्या, थोडक्यात आपण त्याला घाव म्हणूया. येशू प्रभूने किती घाव सहन केले? असंख्य. आता बोलू शकत नाही आपण ना, कारण 129 मध्ये स्तोत्र संहितेमध्ये तो म्हणतो की नांगरण्याने, अगोदर म्हणतो की कुत्र्यांनी मला वेढलेलं आहे. म्हणजे एखाद्या मेंढराला कुत्रे जसे वेढतात आणि ते भाव करतात आणि कशी त्या मेंढराची अवस्था होते, तशा प्रकारे प्रभू म्हणतो की मला वेढलेलं आहे. आणि पुढे तो म्हणतो की नांगरणाऱ्याने माझी पाठ जी आहे ती तास लांब करून ती नांगरून काढलेली, असं म्हटलंय. तास लांब केले. तास म्हणजे काय? नांगरण्याचं जे अवजार आहे ते असं असतं बघा, असं नांगरतात असं. आणि ह्याला जर लांब केलं तर अजून ते खोल जाईल ना जमीन. तो म्हणतो की तास नांगरणाऱ्याने तास लांब करून माझी पाठ नांगरून काढलेली. म्हणजे पूर्ण शरीर 22व्या स्तोत्रात म्हणलं की रक्ताने म्हणजे जखमाने भरलेला पुरुष त्याला म्हटलेला आहे. शरीरावर डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत येशूच्या अनेक जखमा आहेत माझ्याकडे, लक्षात ठेवा. हालेलुया. मग त्या जखमांमध्ये आशीर्वाद. लक्षात, येशू प्रभूने त्याच्या या 33.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही बोललं, जे काही त्यांनी केलं, जे काही त्यांनी शिकविलं, ते सगळं आपल्यासाठी एक बाब, एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. जर आज त्या घटनेकडे तुम्ही जर व्यवस्थित तुमचे डोळे लावले तर मी म्हणतो की आज तुमचं जीवन आहे ना, खरंच माझ्याकडं खऱ्या रीतीने सांगतो मला मी, कारण येशूची कुठलीच गोष्ट व्यर्थ नाही. येशू प्रभू ज्या रस्त्याने चालला त्याचं एक मर्म आहे, ज्या गोष्टी बोलला त्याचं एक मर्म आहे, जे त्यांनी केलं त्याचं एक मर्म आहे, जे त्यांनी खाल्लं पिल्लं, जे काय केलं, शिक्षण दिलं, त्या प्रत्येकाचं एक महत्व आहे, एक विशेष महत्व आहे. म्हणून आम्ही त्याला थोडं समजून घेऊया. मग सगळ्यात मोठी गोष्ट जर मानव जातीसाठी जर पाहायला झाली, येशूने रोग्यांना बरं केलं, ठीक आहे, मुर्द्यांना उठवलं, ठीक आहे, नाही का, पापांची क्षमा केली, त्या लोकांना म्हटलं की तुमच्या पापाच्या मध्ये ओके, त्यांना शांती समाधान दिलं, भाकरी वाढवल्या, पोटभर खाऊ घातलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्या, बऱ्याच गोष्टी येशू प्रभूने आपण पाहतो बायबलमध्ये केल्या. पण त्यातली सगळ्यात टॉप लेवलला एक गोष्ट आहे, ती कुठली? हा, टॉप लेवलला वधस्तंभ. का? कारण येशूने जिथे मुर्द्याला उठवलं, भाकरी चांगल्या वगैरे वगैरे, ओके, आनंद आहे, चांगले, आज भी तो प्रभू आम्हाला आशीर्वाद देतो. परंतु हाय लेवल, टॉप लेवलची गोष्ट काय की येशू प्रभू तुमच्यासाठी, माझ्यासाठी वधस्तंभावर मेला. आणि वधस्तंभावर मेला तर तो मरत असताना तो आपण पाहतो त्या 3 तासाच्या कालखंडात येशूला वधस्तंभावर खेळाने ठोकलं, तो त्या ठिकाणी मेला. परंतु त्याचं मी तुम्हाला गेल्याच रविवारी बोलले की हा वधस्तंभ प्रिपरेशन जे आहे ते गव्हाणीपासून सुरुवात झालेली. त्या गोठ्यामध्ये येशू प्रभूचा जन्म झाला, तिथूनच वधस्तंभाची सुरुवात. परंतु अजून प्रखरतेने जर पाहिलं, प्रखरतेने ऍज इट इज जर पाहिलं तर त्या कालखंडामध्ये येशू प्रभू शुक्रवारी वधस्तंभावर वाजला गेला. येशू प्रभूला वधस्तंभाच्या यातना गुरुवारपासूनच व्हायला लागलेल्या. कुठे होता गुरुवारी येशू प्रभू? गेत्सेमने बागेत. गेत्सेमने बागेमध्ये त्यांना आपण पाहिलं की तो उद्याचं शुक्रवारचं जे काही ते सगळं क्लेश, ते दुःख, तो भयंकर प्रभाव त्याच्यावरती पडणार आहे तो वधस्तंभाचा, त्याच्या स्मरणाने गुरुवारी तो गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थना करत असताना इतका विवळ झाला, इतका दुःखी झाला की बायबल सांगताच्या घाम त्याला असा रक्तासारखा घाम आला. म्हणजे तिथूनच यातना सुरुवात आहे रियालिटी मध्ये. मग मला आज तुम्हाला सांगायचं, येशूने अनेक जखमा सहन केल्या, येशूची प्रत्येक जखम महत्वाची. परंतु जर आम्ही फिजिकली पाहिलं तर येशू प्रभू वधस्तंभावरचा रक्ताळलेला प्रभू येशू ख्रिस्त
याच्या देहामध्ये विशेष करून जर पाहिलं तर 7 जखमा महत्वपूर्ण आहेत, सगळ्याच गरजेच्या आहेत, महत्वाच्या आहेत. पण त्यातून त्या 7 जखमा येशूला झालेल्या आहेत. आणि त्या 7 जखमा जर आज तुम्हाला कळाल्या तर त्या 7ही जखमामधून तुमच्या जीवनाला काय आशीर्वाद आहे तुम्ही समजून घेणार. आणि माझ्या प्रेमाने तुम्ही त्या जखमेतलं रक्त जे आहे आपल्या जीवनावर ज्यावेळेस तुम्ही स्वीकारणार तर मी म्हणतो की तुमच्यासारख्या जगात दुसरं कोणी आशीर्वाद असणार नाही. हालेलुया. फार आशीर्वाद. पण तुम्हाला जखम समजली पाहिजे. येशूने किती जखमा धारण केल्या? किती? आता मी सांगितलं किती असंख्य केल्या, परंतु प्रामुख्याने किती? 7 जखमा, 7 घाव येशूचे डोक्यापासून पायापर्यंत. ह्या 7 घावांविषयी तुम्हाला आज मला सांगायचंय. कदाचित 7 घावापर्यंत पोहोचू शकणार नाही मी आज, पण पोहोचलो तर प्रभूला धन्यवाद, चांगली गोष्ट आहे. परंतु जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत मी लवकर झपाट्याने तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. जसं या ठिकाणी दावीद आज म्हणतो की त्या असं त्याने म्हटलंय, मी आपले हात तुझ्या पुढे पसरतो, शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झालाय. आज तुमची जर कदाचित तुम्ही तुमच्या भागामध्ये कुठल्या तरी क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, शारीरिक देहरूपी क्षेत्रामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा कुठे आत्मिक जीवनात जिथं तुम्ही अत्यंत तुम्हाला वाटतं की सगळं सुकलेलं आहे, तर आज ते प्रभूचं रक्त, त्या जखमेतलं रक्त येऊन तिकडे तुम्हाला ओलावा देणार आहे. पण तुम्ही त्यासाठी तयार असायला पाहिजे की प्रभू त्या 7 जखमातल्या रक्ताला माझ्या जीवनावर मी लावायला तयार आहे, अप्लाय करायला तयार आहे, स्वीकारायला मी तयार आहे. आणि जर त्या जखमातलं सामर्थ्य तुम्हाला जर आज प्राप्त झालं, कशाने प्राप्त होतं माहिती का? ते फक्त विश्वासाने. एक वचन वाचूया, मार्कचं पुस्तक 9 अध्याय 23 वचन. मार्क शुभवर्तमान 9 अध्याय 23 वचन वाचा, कुणीही वाचू शकता. येशू त्याला म्हणाला, हा, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? हा, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. कोणाला शक्य आहे? तुमच्या